नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता गेली 5-6 वर्ष झालेली नाही आणि मग तिथं लोकप्रतिनिधी नसल्या कारणानं या ठिकाणी माननीय आयुक्त स्वतः आयुक्त म्हणून आहेत आणि स्वतः प्रशासक म्हणून आहे। परंतु ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यांनी 1949चा कायदा जो आहे त्या कायद्याच्या अधीन राहून त्यांनी काम करायला अपेक्षित आहे। परंतु काही बाहेरील शक्ती या त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात आणि त्यामुळं एका प्रभागामध्ये 30 कोटीची कामं आणि एखाद्या प्रकारामध्ये काहीच कामं नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीनं पारदर्शकता त्या ठिकाणी अंमलबजावणी करत नाही। दुसरी गोष्ट, कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलंही खातं दिलं जातं। आज डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची कमी आहे, परंतु बरेचसे डॉक्टर ज्यांचं लाखो कोसे दूर संबंध नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नको ती पद त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि आयुक्त लाचार असल्याप्रमाणे आणि लोकांची वरून आलेल्या प्रेशरला घाबरून आयुक्त वागत आहेत आणि म्हणून त्यांचा आत्मा जागा व्हावा, त्यांना त्या ठिकाणी लक्षात यावं की मी काहीतरी चूक करतोय आणि म्हणून काही पुढाऱ्यांच्या मागणीनुसार जर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तर ते अधिकारी पारदर्शक वागू शकत नाही आणि म्हणून त्यांना दिलेले चार्ज हे तात्काळ काढून टाकण्यात यावे। त्याचबरोबर आज म्हाताडे आहेत, मापाडी आहेत, फेरीवाले आहेत, त्या ठिकाणी झाडू खात्यातली लोक आहेत, गार्डन मधली लोक आहेत, पाण्याच्या टाकीमध्ये जी लोक काम करतात ते समान वेतन समान काम समान वेतन पगार दिला पाहिजे। जसजसं वाढेल तसतसं वाढ त्यांना दिली पाहिजे, परंतु अशा पद्धतीने त्या ठिकाणी होताना दिसत नाही। त्याचबरोबर टेम्पोमध्ये टॅक्सीमध्ये त्या ठिकाणी फेरीवाले किंवा काही वस्तू विकायला येतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, याचा अर्थ त्यांच्याकडून काहीतरी यांना प्राप्त होतो। मात्र वर्षाने वर्ष मच्छीमार बांधव त्या ठिकाणी मच्छी विक्री करतात, त्या बिल्डरचं कोणातरी सुपारी घ्यायची आणि त्या लोकांना महानगरपालिका स्थापन होण्याआधी सिडको स्थापन होण्याआधी ज्या ठिकाणी मच्छीमार त्या ठिकाणी विक्रेते बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना उठवलं जातं आणि बिल्डर करून काही लोक सुपारी घेतात, ते देखील त्यांच्या कानावर घातलं पाहिजे। आज आपण सर्व ठिकाणी पाहतो समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे आणि तिथं चौपाटी होत नाही, तर चौपाटी न केल्यामुळे तिथं खारपुटी झालेली आहेत। त्याचबरोबर पर्यटन स्थळ एकही आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिसत नाही। हॉस्पिटल जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत वाटेल तेवढे लुटमार करतात रुग्णाची, तिथं काही लोकांची तिथं लक्ष नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। ज्या ठिकाणी NMT आहे त्या ठिकाणी देखील सावला गोंधळ चालू आहे, NMT मध्ये कोणाचं लक्ष नाही। कितीतरी कोटी रुपये महानगरपालिकेचे त्या ठिकाणी अनुदान दिला जातो आणि तिजोरीवर त्याच्या भर पडते। अशा कितीतरी गोष्टी आज आपण बघतोय, आउटसोर्सेस किंवा सफाई कर्मचारी किंवा त्या ठिकाणी पाण्याची टाके गार्डन मध्ये जर ठेकेदार आणि अधिकारी 5 ते 7 लाख रुपये त्या ठिकाणी लोक कामाला लावण्याचे घेतात, ते बिचारे गरीब लोक आहेत, त्यांना नोकऱ्या पाहिजे म्हणून ते देतात, याची देखील चौकशी झाली पाहिजे। आज काही टोल नाक्याच्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी अधिकारी त्यांना आवडणारे लोक नेमतात। आता कुठली तरी कमिटी बनवलेली आहे, कमिटीचा अध्यक्ष कोण आहे, कमिटीचं पेपर कोण तयार करतं, कमिटीचे पेपर कोण कोणाला वाटतं, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायची। आज बघतो आपण आमदार असतील त्या आमदारामध्ये भांडणं चालू आहेत, आमदारामध्ये भांडणं चालू आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघतो की खासदारामध्ये भांडण आहे, पालकमंत्र्यांमध्ये भांडण आहे, संपर्क मंत्र्यांमध्ये भांडण आहे, लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। आयुक्त आपण बघतो, आयुक्त फक्त ऐकायची भूमिका घेतात, आयुक्त काहीच करत नाही। आता आयुक्त ह्या सर्व गोष्टी बाहेरील शक्ती का ऐकतात, कशाला ऐकतात, त्यांची मजबुरी काय आहे हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून माझी कोणाला त्या ठिकाणी पोलीस बांधवाच्या ठिकाणी जरी आपण बघितलं, आता हा इथला महानगरपालिकेचा विषय, परंतु सिडको असेल, महानगरपालिका असेल, पोलीस खाता असेल, MIDC असेल, त्याचबरोबर MECB असेल, लुटमार चालू आहे आणि याच्याकडे आमदार खासदार मंत्री पालकमंत्री यांचं लक्ष नाही आणि म्हणून आता यानंतर हे जे आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो आहे, आयुक्तांच्या विरुद्ध निदर्शन आम्ही करणार आहोत, तर मला वाटतं हे झाल्यानंतर आयुक्तांनी जर ऐकलं नाही तर आम्ही साखळी उपोषण करू, साखळी उपोषणाला ते ऐकलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू। जर आम्हाला तेही नाही केलं तर त्या ठिकाणी मग आम्हाला रुद्र रूप धारण करावं लागेल। मग कार्यकर्ता जर उद्या गुन्हेगार बनला तर त्याला जबाबदार पोलीस बांधव
आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील. आणि म्हणून मी आता या ठिकाणी माझी जनता या ठिकाणी त्रासलेली आहे. माझी जनता इथं व्यापलेली आहे. आणि या सर्व गोष्टी आपण बघतो की 500 चौरस फुटापर्यंतचे घरं ना टॅक्स माफ करायचं. माननीय एकनाथ शिंदे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, युडी मिनिस्टर होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वतः ते पालकमंत्री आहेत. कुठं गेलं ते? म्हणून आपण लोकांसमोर जेव्हा काय आश्वासन देतो त्याची पूर्तता झाली पाहिजे. आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा लोक अतिशय चांगले आहेत. टॅक्स रूपाने लोकांना पैसे भरतात, पाण्याचे बिल रूपाने पैसे भरतात. त्या तिजोरीतला पैसा योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. आणि अधिकारी होतात गब्बर आणि मात्र आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोक ही अडचणीत येत आहेत. आणि म्हणून या सर्व समस्या त्या ठिकाणी मांडण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मला वाटतं महानगरपालिकेमध्ये आता आपण आउटसोर्सेस घेतलं, आउटसोर्सेसमध्ये टाकायला पाहिजे होतं आपण 8 की नवी मुंबईत राहणारे प्रकल्पग्रस्त असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोक असतील, नवी मुंबई शहरामध्ये लोक राहणार आहेत, अशा लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. पण जो 5 लाख जो 7 लाख रुपये देतो त्या लोकांना ते कामाला घेतात. आणि ही गोष्ट फार वाईट आहे. आणि जर आयुक्तांनी ह्या ठिकाणी जर आम्हाला जर गृहीत धरलं तर याद राखा, जर आम्ही या ठिकाणी आता आज बघता आपण एकही माणूस इथं कुणी धरून आणलेलं नाही. सर्व कार्यकर्ते नवी मुंबई शहरातली लोक आलेले आहेत. आणि हे जर आज एवढीच आहेत, पण याच्या पुढे जर त्यांनी ऐकलं नाही तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्यालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कोणीतरी सांगतं मग हॉस्पिटल बनवायचं, तिथं CRZ आहे, तिथं मग कोणतरी 2 गटांमध्ये वाद होतो. मग तुमच्या भांडणामध्ये आम्हाला तिथं मेडिकल कॉलेज बनत नाही, हॉस्पिटल बनत नाही. आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, आज सिडकोमध्ये मी डायरेक्टर असताना अग्रिकोली भवन बनवला 100%. मी तुम्हाला सांगतो आता थांबणं नाही. कदाचित मी निवडणूक लढणारही नाही. जर मला या लोकांनी जर हे केलं नाही तर मी आचारसंहिता चालू असताना देखील या मोर्चे हे चालू राहतील. सिडकोमध्ये मी मागे बघितलं की कोणीतरी शपथ घेतली MD पासून, पैसे घेणार नाही, पैसे देणार नाही. सिडकोमध्ये पैसे घेतल्याशिवाय काहीच काम होत नाही. मगाशी मी पोलिसांचा उल्लेख केला, अर्ज घेऊन गेलं तर कुठल्याच पोलीस स्टेशनला अर्ज घेतला जात नाही. चोरीच्या केसेस होतात, मला तर वाटतं 90% नोंदी होत नाही. मग हे काय चाललेलं आहे? लोकशाहीला कशाला म्हणतात? लोकशाही जो येईल अर्ज त्याचा स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माननीय पोलीस आयुक्त चांगलं काम करतात. आज पार्किंगचा आपला ट्रॅफिकचा विषय आहे, माननीय डेप्युटी कमिशनर ऑफ ट्रॅफिक हे चांगलं काम करतात. परंतु आपण पहिले ऐकत होतो रामायणमध्ये वाल्या कोली, आता एक नाही 4-4, 5-5 वाल्या कोली त्या ठिकाणी पोलीस बांधव लोकांना अडवतात. ही सगळी गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून आज वाचा फोडण्यासाठी नवी मुंबईच्या समस्या, आज इथं बरीचशी लोक आमची उपोषणाला बसलेले आहेत. इथं या ठिकाणी त्या लोकांचे प्रश्न आहे, उन्हामध्ये ते उभे राहतात. आमचे बांधव आज एवढे उन्हामध्ये सर्वजण आलेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी आयुक्तांनी आमचा आवाज ऐकला पाहिजे, आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, यासाठी आम्ही